केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत दहिवडी शहर पाणी पुरवठा योजनेच्या आंधळी धरण येथील जॅकवेलपासून 50 HP पंपाद्वारे दहिवडी येथील 6.5 MLD क्षमतेच्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीच्या यशस्वी चाचणीची आज पाहणी करून या योजनेतील उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक घराला सुरक्षित व शाश्वत नळाद्वारे पाणी या दूरदृष्टीला अनुसरून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात मिशन अमृत 2.0 अंतर्गत शहरी भागांमध्ये जलसुरक्षा बळकट करण्यासाठी विविध विकास कामांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। दहिवडी शहरासाठी राबवण्यात येत असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेत आंधळी धरणातून पाणी उचलून दहिवडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत यशस्वीरित्या पोहोचवण्यात आले। सध्या संपूर्ण जलवाहिनीची चाचणी सुरू झाली असून पाणी फिल्टर टँकपर्यंत कोणताही अडथळ्याशिवाय पोहोचले आहे। तसेच 6.5 MLD क्षमतेच्या नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी उभारण्यात आलेल्या 8,43,000 लिटर क्षमतेच्या नवीन पाणी साठवणूक टाकीमधून लवकरच दहिवडी शहरवासियांना सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठ्याचा लाभ मिळणार आहे। ही योजना दहिवडी शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणार असून नागरिकांच्या दीर्घकालीन पाणी प्रश्नावर प्रभावी उपाय ठरणार आहे। यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरेआबा, सभापती अतुलदादा जाधव, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक संजय काका गांधी, सिद्धार्थ गुंडगे, दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संदीप घारगे, कार्यकारी नगराध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगरसेवक महेश कदम, नगरसेवक रुपेश मोरे, महेश जाधव, नगरसेवक रवींद्र जाधव, नगरसेवक दिलीप जगदाळे, स्वप्नील मोरे, चेअरमन राजेंद्र जाधव, अमृत ढगे, दत्तात्रय अवघडे, सोहेल शेख, सागर सावंत, पत्रकार राजेश इनामदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।